आणि इथे अंतिम मुकाबला तुम्हाला बघायला मिळतोय तो श्रुती आणि सागर यांच्यामध्ये. पॅव्हिलियन मध्ये बसल्यासारखं ना. मस्त सोफे, पाणी, फॅन, थंड. मागे डोंगर दिसतोय, त्या डोंगराला वनवा पेटलाय. तर हा कोणता रोड आहे? लोणावळा. लोणावळा खंडाळा. हा खंडाळा का? चला, इथे आम्ही आता बॅडमिंटन खेळायची तयारी करतोय. त्याआधी इथे साफसफाई चालली आहे आणि इकडे मस्ती. हो, पण मी दमून आली ना ऑलरेडी. मग डोंगरात फोटो काढून दिलं. तिकडे मस्त खेळतात वहिनी, भारवी आणि पारस. चलो, आता आम्ही बॅडमिंटन खेळणार आहोत. धावायची ऍक्टिंग. अरे, आम्ही बॅडमिंटन खेळायची तयारी करत होतो आणि ते भारवी आणि पारस दोघांची मस्ती चालली होती. मस्त दोघेही खेळत होते आणि दादा तोपर्यंत नेट आणायला गेले होते. नेट आणल्यावर ते बांधून वगैरे घेतलं आणि मग आमची बॅडमिंटनची सगळी तयारी झाली आणि मग आमची सुरू झाली मॅच. तर मंडळी, सगळ्यात पहिला मुकाबला होणार आहे तो श्रुती सागर यांच्यामध्ये. तर लेट्स गो, बघूया कोण जिंकतंय, सागर जिंकतायत की श्रुती. तर ना, सागर इथे मला खुन्नस दाखवतायत, तर आता मी त्यांना दाखवतेस कशी स्मॅश मारते बघा. मॅच सुरू झाल्यावर सागरनी मला इकडून तिकडून खूप पळवलं आणि तिथेच मी अर्धी थकून गेली. मी म्हटलं होतं स्मॅश मारून मी त्यांना शेकवेन, पण प्रकरण माझ्याच अंगाशी आलं. सागरने मला खूप आणि गाईज, खूप सारा मार खाऊन इथे तुमची श्रुती हरलेली आहे. ज्या जोशमध्ये मी सागरबरोबर खेळायला गेली होती, हरल्यानंतर त्या जोशमध्ये बाहेर येऊन तर मी सागर आणि सागरच्या भावांची मॅच शूटिंग करायला लागली. त्याआधी गावी आम्ही खूप बॅडमिंटन खेळलो, पण बॅडमिंटन कोर्टवर आम्ही पहिल्यांदाच असं खेळत होतो आणि खूप छान वाटत होतं. आणि आम्ही गावी खेळायचो तेव्हा आमचं नेट असायचं, ते म्हणजे मधोमध अशा चपला ठेवायच्या किंवा एक दांडी ठेवायची, असंच आमचं नेट असायचं. हा बघा, सगळे डाव जिंकून येऊन बसलेला आहे. अपराजित. बॅडमिंटन मला जुने दिवस आठवले, कोविडमध्ये आम्ही खेळायचो. आणि आता असं त्याला फील होतंय पॅव्हिलियन मध्ये बसल्यासारखं ना. मस्त सोफे, पाणी, फॅन, थंड. कोणाला? त्याला सांगतोय छोटा अंपायर. तर हो, तर ना, आता आम्ही बॅडमिंटन वगैरे खेळून खूप सारा एन्जॉय करून आम्ही आता दमून थकून घरी जातोय. तर आजचा आमचा असा होता दिवस, खूप सुंदर, खूप छान. चला, माझा व्हिडिओ मी इथे संपवते. बाय बाय. आता बघू उद्या आम्ही काय काय करतोय, कुठे कुठे जातोय, तुम्हाला मी नक्कीच दाखवेन माझ्या व्हिडिओद्वारे. तर हा व्हिडिओ मी एवढी दमलो आज, वाटत नाही उद्या सकाळी. आम्ही रोज म्हणतो की, तुम्ही बघू शकता इकडचं परिसर एवढं छान असा, तर आम्ही असं म्हणतो की रोज सकाळी यायचा, उठायचा आणि इथे रनिंग वॉकिंग काहीतरी करायचा. पण एवढी आज आम्ही दमलो की वाटत नाही की आम्ही उद्या सकाळी उठा. बघू, जर काहीतरी छान केलं तर व्हिडिओ बनवेनच मी. आम्ही रात्रीची म्हटलं जेवलो, असं जाऊया फिरायला म्हणून आम्ही परत हेलिपॅडला आलोय. तर इथे मागे डोंगर दिसतोय, त्या डोंगराला वनवा पेटलाय. खूप वाईट वाटतंय, कारण रात्रीचे प्राणी पक्षी झोपतात म्हणे आणि आता असा हा रात्रीचा वनवा लागलाय. कित्येक प्राणी पक्षी कसं बघ ना, रात्रीचा जळतोय, थंड आहे. तसं आता दव पण पडेल, पण किती पेटतंय बघ ना. पूर्ण डोंगर जाणार जवळ ना आता. बघ, अशी गाणी पाहिजेत ना आता. एवढी मस्त हवा आहे ना इथे, एवढा जोरात वारा सुटलाय ना.
ओ माय गॉड, खूप सारे फोटोज काढून आता आम्ही गेलो घरा. खूप मजा येईल, खूप व्हिडिओ फोटो काढले. आणि आमची बघा भारवी काकाची लाडकी आहे बाबा, काकाकडे खूप राहते. लाडका काका आला ना. झोप येते हो. चला परतीची वेळ झाली, पटापट आम्ही जेवलं आणि आता धावत जातो, कारण 5 मिनिटं ठेवली आणि तिथे बस येऊन झालीच असं. तर आम्ही आता पटापट फास्ट निघालो. बघू बस भेटता की नाही भेटता काय. हो नंतर तर बस नाही आणि आमची ट्रेन पण 1:45ची असा. तर आम्ही आता निघतो. चला चला. आम्ही मुंबईला रिटर्न जायला निघालोय खरं, पण आमचं मनच होत नव्हतं. आम्हाला ना रिटर्न जावं असं वाटतच नव्हतं, कारण खोपोलीत आम्ही 2-3 दिवस खूप म्हणजे खूप मजा केली. खूप साऱ्या मेमरीज साठवल्या. हा कोणता रोड आहे? लोणावळा खंडाळा. हा खंडाळा घाट. हा इथून हा खंडाळा घाट. आम्ही बसची वाट बघत इथे थांबलोय. आता बस यायला झालीच आहे. चला ओ. पन्हाळा मी रंकाळा म्हणते. कोल्हापूरचा रंकाळा मला आठवत नव्हतं ते पन्हाळा. चलो 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 चलो. आम्हाला बस मिळाली आहे. टाटा पॉवर. हो बसने आम्हाला आता बस स्टँडला आणून सोडलं. तर आम्ही आता इथून चालत जातोय. 500 मीटरवर स्टेशन आहे. तर आम्ही आता जातोय. बघू टाइम आहे पण बस पण नव्हती. 2ची आहे बस. हां 1:50. हां अर्धा तास बसावं लागेल आम्हाला, अर्धा पाऊण तास. तोपर्यंत जरा खोपोली बघतो आम्ही. चला पुढे डोंगर बघ. 2.5 तासाच्या गर्दीच्या प्रवासातून आम्ही दादरला पोहोचलो आणि तिथे मला मिळाले माझे सबस्क्रायबर. खूप छान वाटलं तुला भेटून. फायनली मला भेटलीस. मी बघितलं आता तुला. मी म्हटलं ओळखीची वाटते. नंतर मी दादाला बघितलं. खूप छान वाटलं ताई. मला आता झाली तरी बघू वगैरे प्लॅनचा आहे. आज 2 दिवस आम्ही खोपोलीला गेलेलो. आता बाय 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 बाय. चला मी पिझ्झा बनवलाय मस्त. तर आम्ही खोपोलीवरून आलो, थोडासा आराम केला, मग साफसफाई वगैरे केली आणि आम्हाला भूक लागली. मग मी आता पिझ्झा बनवलाय, घरगुती पिझ्झा. आम्ही असंच बनवतो आणि खातो, मस्त लागतो खूप. खूप सारा एन्जॉय करून आता घरी येऊन काम करायला खूप कंटाळा आलाय. चलो पिझ्झा पार्टी. माझी ननंद आली आहे, सागर आणि मी. तर आता मी पिझ्झा पार्टी करून घेतो. तर खूप मजा केली आम्ही. आता पेटपूजा करतो आणि मी माझा व्हिडिओ इथे संपवते. चला बाय बाय. धरा खाऊन घ्या. धर ग.